काय लचांडी सासू आहे बाप्पा. हा, त्या सुनीचे पैसे नाही पुरले, तिले साडीचे पैसे नाही पुरले. अशी कशी सासू आहे. बरं झालं तिच्या खिशातून नाही दिले होते तिनं. हा, सासरे बुवानच दिले होते. तरी तरी किती काळ आहे तिच्या मनात. आणि सारा दिवसभर बिचारीला बडबड बडबड करत राहते, नुसती तिच्या मागं राहते. राधिका ताईचा स्वभाव किती चांगला आहे, किती साधेसुधे आहे. जसं म्हटलं तसं ऐकून घेते. आणि म्हटलं हे बोटावर नाचवते राधिका ताईले. असं कर तसं कर, हे नको करू ते नको करू. आता माहीत पडते ना. हां, आता माहीत पडते. आता सासरे बुवानं हातात घेतला ना सगळा खर्च. नाही तर म्हणे माया येपर्यंत स्वयंपाक नाही करायचा आणि भाजी नाही करायची. आता सांगतो ना त्याला कसा नाही करायचा तर. हां, त्याच्या मनानेच चालन आता. अशा लचांड्या बाईसोबत असंच झालं पाहिजे. आणि बरोबर केलं सासरे बुवाने, एकदम बरोबर निर्णय घेतला, एकदम बरोबर. अशा बायकाईचं काहीच नाही सांगता येत. आता एवढ्या पैशातून एवढे पैसे दाबले होते, अजून कितीक पैशातून कितीक दाबले असन आणि कितीक सोनं बनवून ठेवलं असन. है नाही काय. जाऊ दे, आपल्याला काय करावं लागते. पण जास्त सगळं दिसते मी सासू. हे राधिका ताई त्या टेन्शनमधून निघालच नाही का मला 500 दिले आणि एवढे मोठे पैसे ठेवून घेतले म्हणून. हां, आणि खोटी बोलली म्हणून तिच्यासोबत. आता ते तिला तर असं वाटे का बस बडबड करते सासू, पण तिला काय माहीत इकडे जास्तीचे कामही करते म्हणून सासू. हां, तशी मला लय चालाक बायको दिसते हे. हिचा ना, हिचा पंखा माझ्यासोबत पडायला पाहिजे. हिचं ना, हिचं मी बरोबर करतो. ह्या राधिका ताईला काही नाही समजत. हां, राधिका ताई साधीसुधी आहे. ते जसं म्हणते हे बैलासारखी मान हलवते. तिनं म्हटलं काहीनं मान हलवली, आपल्याजवळ नाही जमत असं. हां, आता म्हणतो ना त्याला. नाही त्याला काय म्हणा लागते. आता त्याच्या हातात खर्चच नाही आहे. आता सासरेबुवाच्या हातात खर्च आहे. आता तर मस्तच जमलं. हां, नाही तर लग्न झालं तेव्हापासून आली त्या घरात बेसन ना आलू वांगे, आलू तर वांगे. बाबा काय होय हे. हां, जसं काही दुकान लावलं होतं आलू वांग्याचं आणि बेसनचं. बस हेच चालू होतं. हां, चांगली कोणती वस्तू नाही केली, चांगली वस्तू नाही बनवली, एखादा पदार्थ खाऊ नाही घातला का. नवीन नवीन लग्न झालं बा का काहीतरी करा का काही. हां, हे अशी सासू काहीच नाही खाऊ घातलं. आता सांगतो ना सासरे बुवाले, मस्त म्हणत पनीर आणा म्हणून तुम्ही मामाजी म्हणून. हां, मस्त पनीरचीच भाजी करतो आता. मला तर येत नाही ना. राधिका ताईला म्हणून तू कर म्हणून, मी पाहतो म्हणून. आहे नाही काय. हे माझी सासू कशीच आहे आणि कशीच नाही मला तर आजपर्यंतही समजली नाही. आता असं वाटे का जाऊ दे बा. हां, तिची जीभच तिखट आहे, ते अशाच बोलते. आता एखाद्या माणसाला सोडून द्या, पण किती कपट आहे तिच्या मनात माझ्याविषयी. मामाजीनं एवढे मोठे पैसे दिले, पण एवढे मोठ्या पैशातून फक्त 500 रुपये दिले त्यानं मला. हां, का आता किती दिवस झाले लग्न होऊन. आता रश्मीताईच्या लग्नात घेतल्या होत्या साड्या, तेव्हापासून साड्या नाही घेतल्या. इथं नवरे बुवा म्हणते का चांगले साड्या घे, आमचे यूट्यूबचे फॉलोवर म्हणते का चांगली साडी नेस. पण इथं सासू पैसे नाही सोडत आणि नवरा आणून नाही देत. तर तुमची राधिका कपडे घालन तर कशी घालन आणि चांगल्या साड्या घेईन तर कशी घेईन. किती विचार आहे ते पा. मला वाटलंच होतं ना हे राधिका ताई ना निघालीच नसन, त्याच्यातच असन का. कसे घेतले 500 आणि कसे दिले 500 आणि किती दबावले आणि किती लपवले, त्याच्यातच असन ही. हां, लय साधीसुधी बायको आहे हे ना. एखादी गोष्ट पकडते ना तर पकडूनच ठेवते. आता काय करू या बायकोचं मी. राधिका ताई. अरे पूनम, हां बोल ना. काय व राधिका ताई, तुम्ही म्हणता बोल, पण मी किती वेळची आली आणि तुम्ही कायचा विचार करून राहिला होता एवढ्या. का तुम्हाला मी आली तुमच्या लक्षातही नाही आलं मी किती वेळची उभी आहे इथे येऊन. ते नाही पूनम, मी अशीच बसली होती, विचार करून राहिली होती थोडासा. गुंतारात होती ना स्वतःच्या, तर ध्यानात नसं राहिलं. बोल ना, तर काय म्हणून राहिली, तर काय पाहिजे होतं काय तुला. काय व राधिका ताई, कायचा गुंतारा धरून राहिला तुम्ही. हां, आणि कायचा विचार करून राहिला त्या सासूचा. तेला चांडी सासू. माय कशी बोलतो व तू पूनम. सासू आहे ना ती आपली. हां, आईच्या जागेवर आहे ना, असं नाही बोला. अहो राधिका ताई, मान्य करतो मी, सासू आईच्याच जागेवर राहते, पण सासू नाही आईसारखं वागा लागते ना. आता आई तर आपली किती प्रेम देते. नाही तेवढं दिलं तर कमीत कमी त्याचा अर्थ तर द्या. पण हे सासू तर बाप्पा कशी पाहते आणि कशी नाही सुनेच्या इकडे. का मोलकरणीच्या नजरेनं पाहते का कामवालीच्या नजरेनं पाहते का अजून कोणत्या नजरेनं पाहते काय माहीत. हां, तिला तर असं वाटते का सुना होय तर मशीनच आणली काय, बस चालू राहा रे. हां, पण हे जाऊ द्या, ह्या सगळ्यात एक गोष्ट चांगली झाली. पण कोणती गोष्ट. अहो राधिका ताई, हे जे घडलं ना, एवढं मोठं प्रकरण घडलं आपल्या घरी, तर याच्यात एक गोष्ट चांगली झाली का सासूबाईच्या हातातून खर्च सुटला आणि तो खर्च आला मामाजीच्या हातात. आता म्हटलं आपल्याला आलू वांगी खा लागन रोज आणि बेसनही खा लागन. आता पहा ना, आता आपण त्याला म्हणू मामाजीले मस्त पनीर आणा म्हणून आणि मस्त पनीरची भाजी करू. हां, आणि पनीरची भाजी खाऊ. आणि तुम्ही सांगा राधिका ताई, मी आली इथं लग्न होऊन आली आणि असं म्हणा कसंही झालं असेल लग्न, पण झालं तर खरी ना. आता यायच्या घरी नवीन सून आली होती ना, यायचं काम नव्हतं काय. हां, एखादा दिवस तरी चांगला पाहुणचार घेऊनचार सारखं मस्त जेवण करायला पाहिजे होतं. हां, चांगली नवईची गोष्ट काही बनवा लागत होती. पण नाही, आली तेव्हापासून नुसतं बेसन खाऊ घालून राहिली माझी सासू. आलू वांगे खाऊ घालून राहिली. माझ्या आईच्या इथं मी कधी नाही खाल्लं बेसन आणि फेसन, मला आवडतच नाही ते. बेसन म्हटलं का मी नाकच चिडून जाते.
पण इथं इथं खा लागलं, काय करणार आहे? हां, ते म्हणते ना सासूच्या इथं सगळं चालवा लागते, पण सासू त्या लायकीची पाहिजे ना, मग आपण चालू नाही घेतलं असतं. हां, हे अशी सासू, लचांडी सासू. पण राधिकाताई, मला हे सांगा, तुम्ही तुमचे पैसे कसे काय दाबले होते ना? हां, एवढे मोठे पैसे 2,500 फक्त 500 दिले ना तुम्हाला, आणि 2,000 दाबून टाकले. होय, कशी बायको असन? हां, बरं झालं एवढा मोठा पैसा द्यायला हातात राहते, नाही तर कायच केलं असतं काय नाही. आता पहा ना, आता तर त्याची मज्जाच येईल. एवढा मोठा पैसा राहणारी बायको आता कशी बिना पैशाची राहीन तर माहीत पडन ना. हां, माहीत पडन काय करते काय नाही तर आता. हो पूनम, ज्यानं काही चांगले कर्म केले ना ते त्याचंही फळ इथंच भेटते, आणि ज्यानं वाईट कर्म केले ना त्याचंही फळ इथंच भेटते. फक्त एवढं आहे, उशिरा पाशिरा भेटते. म्हणून कर्म करा आणि देवावर सोडून द्या, देव बरोबर करते. सांगा आता, कर्म करन केव्हा आणि फळ भेटन केव्हा? आता एवढा सबूर नाही आहे बाप्पा आपल्याजवळ, तर एवढा सबूर आहेच नाही. आणि म्हटलं तुम्ही साध्या सुद्धा आहे ना, त्याच्या सासूबाईनं जास्त म्हटलं मात चढवला अंगावर. हां, जास्त फायदा उचलला तुमचा. आता तुम्हाला बोलते, तुम्ही काही बोलत ना, म्हणून ते अजून अजून बोलते. जर तिथंच ठेसलं ना तर मग त्याची हिंमत नाही म्हटलं पुढं चपाचपर करायची. पण हो राधिका ताई, आता तुम्हाला 500 रुपये दिले होते तर तुम्ही विचारलं कोण नाही सासूले का एवढेच दिले काय आणि किती दिले असं विचारायला लागत होतं ना, आणि ते दिले आणि तुम्ही घेऊन घेतले. अहो पूनम, ज्यावेळेस त्यांनी पैसे दिले ना त्यावेळेस पियूची काही नोकरीवर नव्हते, त्याच्याजवळ काही जॉब नव्हता, ते घरीच बसले होते 2-3 महिने. आता ते नोकरी शोधून राहिले होते, पण त्याला काही नोकरी जमन तशी काही भेटून नाही राहिली होती. आणि त्याच्यात कसं मला आवश्यकताही होती पैशाची, कारण की थोडे तर पैसे पाहिजे ना. काहीच नाही, एकदम खाली माणूसही खाली, आपणही खाली. आणि त्याच्यात संक्रांतीला काहीच नाही घेतलं. तर म्हणून मामाजीनं दिले होते का म्हणे संक्रांतीला काही घेतलं नाही म्हणे, तर म्हणे साड्या घ्यायले दिले म्हणे पैसे म्हणे सासूबाई म्हणे. आता मी म्हटलं बाई तेवढेच दिले तर काय नाही, आता आपलं काय एवढं हे आहे का त्याच्यावर ठेका आहे काय सासऱ्यावर? आपला ठेका आपल्या नवऱ्यावर, आपण नवऱ्याला म्हणू शकतो, सासऱ्याला काय म्हणणार आहे, दिले तर काय नाही बिचाराईनं. तर मी असं समजून घेऊन घेतले. आता मला थोडं असं माहीत होतं का एवढे मोठे पैसे दिले म्हणून त्यानं. आता त्यानं स्वतःच्या 2,500 काय केलं काय माहीत. कपडे तर त्यानं काही आणले नाही, मला तर दिसलीच नाही, कोणतीच साडी दिसली नाही त्याच्या हातात. आणि मी पैसे दाबले आणि त्याचे ठेवून दिले, काय केले काय नाही. तर आता सोनं आणलं म्हणते, पण एक वेळा केल्या होत्या गळ्यात ह्या सोनाराच्या दुकानात म्हणे, ते आणतो म्हणे, पॉलिश करून आणतो म्हणे दागिने म्हणे, मला मागून राहिले होते दागिने. असं मग त्यावेळेसच केले असन त्या दागिने गिगिने बनवाले, काही सोनं गिनं टाकलं असन. अहो राधिका ताई, थोडंसं हुशार बना, एवढं काही साधं सुद्धा राहून काही चालत नाही. हे अशा बाया म्हटलं जगून येते. हां, आता थोडंसं हे करा. हा पूनम, बरोबरच बोलून राहिली तू. आता असं वाटे का जाऊ दे बाय, एखादा पहिले बडबड करायची सवयच राहते, पण ह्या तर बाप रे बाप. हां, याचे तर एक एक कारनामे उजागर होऊन राहिले, आणि आपण याच्यासाठी किती करतो. हां, यायला कधी तोड नाही देत, काही नाही, जसं बोलते तसं करतो. पण खरंच म्हणते ना, सासू सासूच असते, किती काही म्हटलं तरी सासूपणा दाखवतेच. अहो राधिका ताई, म्हणून तर म्हणून राहिली, जराशा हुशार बना, काही नाही पडलाय म्हटलं. ह्या अशा बाया बोटावर नाचवते मग साधे सुद्धा बायाले. बरं ते जाऊ द्या, मी आली होती याच्यासाठी, म्हटलं सासरे बुवाले सांगू म्हटलं पनीर आणा म्हणून. आता सासूबाईच्या हातातून तर गेला व्यवहार, तर म्हटलं त्याला सांगा ना पनीर आणा म्हणा, आपण पनीरची भाजी करू मस्त संध्याकाळी. हां, भले आठवण येऊन राहिली मला. अरे पुन्हा मस्त नको करू, सध्या काहीच नाही, चटरपटर काही बनवाच नाही लागत. आता एवढं मोठं धतिंग झालं घरी, आणि जर असं काही आपण सांगितलं ना तर सासूला वाटन का पा बा मला बोलले सासरे म्हणून येले चांगलीच हे झाली, याच्या मनाच्या सारखीच गोष्ट झाली. हां, आणि अजून म्हटलं कुडकुड करन त्या म्हणून पा म्हणून मला बोलले म्हणून ह्या पनीर बोलून खाऊन राहिल्या म्हणून. अहो राधिका ताई, तर आपण काय एकटं खाणार आहे काय? हां, तेल दिन नाही काय, सगळीसाठी बनवू ना आपण, भाजी बनवू मस्त आणि पोळे टाकून घेऊ. हां, काय म्हणता तुम्ही सांगा ना. हे पाय पुन्हा मी गोष्ट आहे, आता संध्याकाळची संध्याकाळ जाऊ दे, आता आपण काही बनवून घेऊ. मग म्हणतो असं होतं, आज काही कोणाचाच मूड काही बरोबर नाही. हां, आणि काही चांगलं गिंकलं बनवलं ना ते सासू उलटून जाईल, तुला माहीत नाही. आणि असं करतो, खिचडीच करतो आता, आणि सगळीच होऊन जाते. आणि तुला आठवण येऊनच राहिली ना पनीरची, तर सकाळी सांगजो. हां, मामाजीला सकाळी सांगजो, ते आणून देते. तेले केवायचंही म्हटलं ना तर ते आणून देते, फक्त सांगायची वेळ आहे तेले. असं करू ना आपण. आता सध्या नाही, सध्या कसं डोळ्यात खूपन म्हटलं त्याच्या. काय राधिका ताई, मला मन होतं मस्त पनीरची भाजी करायला, पण जाऊ दे आता, तुम्ही नाही म्हणून राहिल्या तर. पण उद्या नक्की ना? हो ग बाई हो, उद्या नक्की बनवू आपण, तू काही काळजी नको करू, उद्या पनीरचीच भाजी करेन मी. हां, स्पेशल तुझ्यासाठी करेन. अरे वा, जमलं मग जमलं, सकाळी खाऊ. काय आहे त्याच्यात? हे पिंट्याचे बाबा काही विचार करत नाही, कोणाही समोर बोलत बसते. हां, तिथं पोरगं उभं, सुना उभ्या, आता ते नवीन सून आली ते उभी, काही विचार करत नाही. आता बोलायचंच होतं ते एकटाच बोलले असते. हां, एवढ्या साऱ्या जणीच्या समोर बोलले, आता ते काय इज्जत करण मी. हां, आणि काय विचार करण माझ्याविषयी. आता मी काही ठेवले होते तर काय मी खाल्ले का ते पैसे? हां, याच्यासाठीच ठेवून राहिली ना मी काय उरावर नेईन का माया? आपण म्हणतो का आता म्हातारपण आलं, 2 पैसे जमले पाहिजे,
दोन पैसे राहिले पाहिजे. पण नाही, येले त्याच्याशी काही घेणं देणं नाही आहे. आता ते मोठं पोरगं एवढ्या दिवसापासून घरी आहे. हां, त्याचं पूर्ण करून राहिले, त्याच्या बायकोचं पूर्ण करून राहिले. जसे काही याच्याजवळ गंगाच वाहून राहिली पैशाची. हां, आणि आपण काही म्हटलं का बस झालं. मग आपण काही केलं का काऊन केलं, मंदानं केलं, ढमकं टमकं करत राहते. आणि कोणाही समोर बस मला बडबड बडबड करत राहते. हां, हे पिंट्याचे बाबा आता जास्तच करून राहिले, काहीच नाही पाहत का आपल्या बायकोची लेकराईसमोर काय इज्जत राहीन, काय नाही राहीन. हां, राहिले. आणि म्हटलं हे गोष्ट पण कशी माहीत पडली असन. हां, ह्या गोष्टीला तर किती दिवस झाले. हे गोष्ट तर मी विसरून गेली होती. मला तर वाटते हे राधिकालेच कुठं ना कुठं खटकली असन आणि तिनंच म्हटली मग, है ना, तिनंच केली असन हे सगळी काही. तिचीच कारस्थानी दिसून राहिली मला. आता ते लाईनीच्या सोबत राहून राहिली ना, म्हणून तिचे दिमाग चालून राहिली ना ते. हां, तिनंच म्हटलं असन. जाऊ दे. हां, करण मग वाटोडं करण ना, माझ्या नवऱ्याला माझ्या मागं लावण ना, तर तिचे काही भलं नाही होणार, भलं व्हाले. अशा वेळेस मला माझ्या रश्मीची लस आठवण येऊन राहिली. कमीत कमी थे तर होती माझ्या सोबतीले. आणि आता तर असं वाटते का ह्या घरात कोणीच नाही आहे, कोणीच नाही. आणि नवरा तर बेइज्जती करायला पाहत नाही, मागं पुढं लेकराई समोर बेइज्जती करून ठेवते. जाऊ दे, असं करतो, रश्मीला फोनच लावतो आणि फोनवर सांगतो तिला काय काय झालं तर म्हणून. कमीत कमी मन तर हलकं होईल. एवढं काही घडलं आता, मन लय भारी झालं. आता तिच्यासोबत फोनवर बोलतो आणि तिला सांगतो ना, हां, हे कसे कारस्थानं करून राहिले तर तिच्या आईच्या विषयी. हां, ह्या सुना योग झाल्या आणि आईले एकटं पाडलं म्हणून. अरे, रश्मी फोन नाही उचलून राहिली. कामं किंमत असन ते. जाऊ दे, नंतर लावून तिले. असं करतो, माझ्या मोठ्या पुरीला सवितालाच फोन लावतो, तिला सांगतो. हॅलो, सविता आहे का व? हॅलो, कोण बोलून राहिला? अमाय, ह्या तर सविताचा आवाज नाही आठवून राहिला. कोण होय काय माहीत. मी सविताची आई बोलून राहिली ना. सविता नाही आहे का तिथं? सविता कुठे गेली? वहिनी, तुम्ही सविता वहिनीची आई आहे का? नमस्कार. असं ननद होय वाटते सविताची. जेव्हाही पाहिला फोन तर तेच उचलते. तिला काम धंदे नाही का काय माहीत. नुसती फोनजवळच बसली राहते काय तर. मायले किरे बोलूही नाही देत, तर पहिले तेच फोन उचलते. काहून, तुम्हाला काम होतं का वहिनीसोबत? वहिनीसोबत बोलायचं होतं का तुम्हाला? हो हो बाई, वहिनीसोबत तर बोलायचं होतं तुया. पण आता तुझ्याजवळच मोबाईल राहते, तर मग आता काय करावं. आता तुझ्यासोबतच बोला लागन. कुठे गेली तर तू वहिनी, कुठे गेली तर? नाही, माझ्याजवळ नाही राहत मोबाईल. हे छकुली पाहून राहिली होती ना मोबाईल, तर मी बसली होती तिला पाहत, म्हणून. नाही, ते नाही का वहिनी, आईला घेऊन गेला दवाखान्यात. आईची तब्येत काही बरोबर नव्हती, तर घेऊन गेला त्याला. पहा, आता घरात काय कोणीच नव्हतं काय सासू लेण्यासाठी. हां, सासरे बुवा होते, तिचा नवरा असन, त्यांनी गेले नेऊन. हां, इले पाठवलं. असंच राहते, केलं ना तर लस करायला लावते. अशा सासवा, हां, सदैव बिमार. केव्हाचाही फोन लावला का सासू बिमार, केव्हाचाही फोन लावला का सासू बिमार. हॅलो. माय, काटला काय या पुट्टीनं? काटला वाटते फोन. असंच राहते ना. हां, दोन शब्द बोलायचा विचार केला पोरीसोबत तर बोलणं नाही होत. घरच्या लोकांजवळच मोबाईल देऊन देते. आणि एक आमच्या इथं सारी सुनीजवळ अटाटी आहे. काही करा तिकडे, हां, कोणाही सोबत बोला. पण नाही, आमच्या पोरीले त्याची सासरी काही उठाटी नाही आहे. हे असंच राहते. काय करावं आता, नशिबाचा खेळ. जाऊ दे, आता बोलणं नाही झालं तर लावून मग नंतर लावून आणि सांगन ना त्याइले. घरचं सगळं कारस्थान सांगन त्याइले. अरे, राधिका ताई, तुम्ही बनवली का हो खिचडी? हो बनवली, खिचडी बनवली, झाली आता. पण का ताई, आवाज झाले पाहिजे होता ना. आता साधी सुधी खिचडी होती, मीच बनवली असती. सांगा लागत होतं कशी काय बनवायची तर. हां, हळूहळू शिकली असती थोडं. अहो पुन्हा मी आली होती, मी तुझ्या रूमजवळ आली होती, तर तू आणि अंकुश भाऊजी बोलून राहिले होते. आता मला काही चांगलं वाटलं नाही अंदर येणं. म्हटलं जाऊ दे, खिचडी तर आहे, मीच करून घेतो म्हटलं, म्हणून नाही का करून टाकली. जाऊ दे ना, याच्या पुढे जर केली ना तर तूच कर जा. आता असं करत आहे ना, सकाळचं गडबडीच असते, कारण की पिवजीचा डबाही असते. आणि काय म्हणते तर मग दुपारचं जेवण, नाश्ता सगळं काही असते, चहा पाणी, तर गडबड होऊन जाते. तर आपण असं करत जाऊ, सकाळी दोघी मिळून लवकर करून घेत जाऊ आणि संध्याकाळचं थोडंसं तू सांभाळून घेत जा. हां, काय म्हणतं? बरं, ठीक आहे ना, असंच करत जाऊ. तर चला मग मंडळी, आजच्या एपिसोडमध्ये एवढंच. हां, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला तर सांगा आम्हाला कमेंट करून. पण एक गोष्ट सांगायची आहे, तुम्ही तुमच्या राधिकाचे व्हिडिओ किती जण पाहता पण सबस्क्राईब नाही करत. प्लीज तुमच्या राधिकाला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा. हां, चॅनलला सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि हाईप पण नाही देत, प्लीज हाईप द्या आणि आमच्या चॅनलला समोर न्या. आता या व्हिडिओमध्ये एवढंच. आता आपण सगळे आपले भगिनींचे, मंडळींचे सगळ्यांचे नावं घेऊन घेऊ. हां, ज्यांनी आपल्याला छान कमेंट केली
चला तर मग मंडळी, मनीषाताई फोंदके, शुभदाताई गोठणकर, डोंबिवली वेस्ट मुंबई, ज्योतिताई पोचलवार, मानेवाडा नागपूर, गिरीश बोडखे मराठी, लताताई गोरे, सुरेखाताई पॉल, अनिताताई तायडे, वैशालीताई इंगडे, सुनंदाताई नागरारे, निर्मलाताई रघुवंशी बल्लारपूर, अशोक वानखडे शेंदूरजना घाट, प्राचीताई मुळे संभाजीनगर. तर यांचे खूप 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 मनापासून धन्यवाद. असा सपोर्ट दाखवा आणि तुमच्या राधिकाचे रोज व्हिडिओ पहा. भेटू आता पुढच्या एपिसोडमध्ये. तेव्हापर्यंत तुमच्या राधिकाला रजा द्या.